तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। मंत्र्यांचे लोक रॅपिडोकडून स्पॉन्सरशिप घेतात, मग तीच रॅपिडो चालवणाऱ्या बेरोजगार तरुणांकडून 10-10 हजारांचा दंड वसूल का? हा सवाल रॅपिडोवरच्या कारवाईवरून आता केला जातोय। व्हायरल व्हिडिओनुसार ठाण्यामध्ये आरटीओ अधिकारी टॅक्सीवाल्यांना दंडाची भीती घालून रॅपिडो चालवणाऱ्यांवरती कारवाई करताना दिसताय। पाहुयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। चुकीच्या लोकांना का पकडून देतो मला सांग। हा गरीब पोरगा आहे, किती पैसे कमवतो रे? 10-15 हजार रुपये कमवतो, तुम्ही त्याला पकडून देणार? टॅक्सी चालकांवर दबाव आणून कशा प्रकारे रॅपिडो बाईकवाल्यांकडनं 10-10 हजाराचा दंड लावला जातो त्याचा एक व्हिडिओ ठाण्यामधून समोर आलाय। अनेक बेरोजगार मुलांना दिवसभर गाडी चालवून रॅपिडो बाईकद्वारे दिवसाला 800 ते 1000 रुपये कमावता येतात। मात्र इलेक्ट्रॉनिक गाड्या खरेदी करून त्यावरच रॅपिडो चालवा अशी अट सरकारनं घातली। म्हणजे जो तरुण आधीच बेरोजगार आहे त्यांना आधी लाखभर रुपयाची इलेक्ट्रॉनिक गाडी खरेदी करून सगळे टॅक्स सरकारला भरायचे आणि त्यानंतर रोजगार कमवायचा का, असा सवाल त्यामुळे उपस्थित होतो। बुकिंग करतो डमी कॅन्डिडेट घेऊन। आपण का करता तुम्ही साहेब? तुम्ही तुमच्या पकडा ना, तुम्ही रस्त्याला तुम्ही रॅपिडोशी बोला ना। मी काय बोलतो, रॅपिडोशी बोला ना। त्या पोराची काय ती फाईन केली ते हे करा। हे काय ऑफिसला का बसला? काय भेटायचं ऑफिसला? ऑफिसला काय भूषणजी काय विषय? मग हा काय विषय सांगा। हा फेक कोणीतरी माणूस आहे, हा बुकिंग करून रॅपिडोच्या मुलांना पकडून देतोय। काय चाललंय? ह्याला परमिशन दिले का तुम्ही? ह्याला परमिशन दिले का? रॅपिडोशी नाही ना तुमचं? काय ओळखीचं नाही? असं का करतो? चुकीच्या लोकांना का पकडून देतो मला सांग। हा गरीब पोरगा आहे, किती पैसे कमवतो रे? 10-15 हजार रुपये कमवतो, तुम्ही त्याला पकडून देणार? लास्ट टाइम त्याला 10,000 पावती आली, तुम्ही दिली का? भरली का? तुम्ही कोण दबाव केला तुम्हाला? कोणी दबाव केला? कुठला? काय होतं? तुम्ही काय बोलता? फाईन माफ करण्यासाठी 1000 रुपये फाईन आली ह्याला। ज्याच्याकडे इलेक्ट्रॉनिक गाडी नाही असा रॅपिडो चालकांना पकडण्याची मोहीम पोलिसांनी सुरू केली। व्हायरल व्हिडिओनुसार ठाण्यामध्ये आरटीओ अधिकाऱ्यांनी एका टॅक्सीवाल्याला रॅपिडो बाईक बुक करायला सांगितली। त्यासाठी त्यावर दबाव आणला गेला आणि जेव्हा एक तरुण रॅपिडो बाईक घेऊन पिकअप पॉइंटला पोहोचला तेव्हा आरटीओ अधिकाऱ्यांनी 10 हजाराचा दंड त्याला ठोठावला। चुकीच्या पद्धतीने कुठे चालले? तुम्ही डायरेक्ट स्वतः थांबवा बोलताय। अरे या ना, अधिकारी पाहून चालले। ऑफिसला या ना, ऑफिसला या तुम्ही, ऑफिसला या। भूषण इकडे काय विषय सांगा, इकडे नेमका विषय काय सांगा। काय झालं? मी सांगतो हा जो मनुष्य आहे हा बुकिंग करतोय, बुकिंग कसली रॅपिडोची, आणि मुलांना बोलवतोय आणि आरटीओ वाल्यांच्या हातात। काय तुमचे लागे बंद आरटीओ बरोबर? सांगा। तुझी 4 व्हीलर पकडलेली असेल, तू आता आम्हाला सांगू नको वेगळं काय। गोरगरीब पोरांना त्रास द्यायचा नाही, गोरगरीब पोरांना त्रास द्यायचा नाही। तू का त्यांची मदत करतो? तुझं आरटीओ वाला आहे, तुझ्याकडे पोलिसांचे एजंट आहे तुम्ही? पोलिसांचे एजंट आहे? पोलिसांचे एजंट आहेत का तुम्ही? मला बुकिंग कर दबाव केला, त्यांनी सांगितलं 3 कुठला दबाव केला? कुठल्या साहेबांनी दबाव केला? नाव सांग। चाटले साहेब, चाटले काय दबाव केला? त्यांनी मान्य केलं, चाटले साहेबांनी यांना दबाव टाकला। काय दबाव टाकला तुमच्यावर चाटले साहेबांनी? रॅपिडो बुक कर आणि त्या लोकांना पकडून दे। त्यांनी बोलले तू बुक कर, ओटीपी टाक आणि तुझा बस म्हटलं एवढं तू सांगितलं। एक केल्यानंतर परत केला, ह्याच्या आधी पण एका मुलाला केलं। किती मुलांची केलं? 2-3 मुलांना तू असं पकडून केलं। एक प्रश्न असा आहे, यांनी चाटले साहेबांचं नाव घेतलं, आता चाटले साहेब पळून गेले, म्हणजे यांच्या संगनमताने होते। चाटलेंनी यांना सांगितलं की रॅपिडो बुक कर आणि या पोरांवर फाईन मारतात। हा सगळा प्रकार स्थानिक लोकांना समजल्यावर त्यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना घेरून सगळ्या कार्यपद्धतीवर जाब विचारला। यावर आरटीओ अधिकारी मात्र चौकीत या असं म्हणत काही काळानं तिथून निघून गेले। लोकांनी इंधन जपून वापरा, तर एकटी गाडीनं जात असाल तर दुसऱ्याला सोबत घ्या अशी आवाहनं केली जात आहेत। रॅपिडोद्वारे प्रदूषण, इंधन, वेळ आणि प्रवाशांच्या पैशांची देखील बचत होत असते। मात्र रॅपिडोसाठी आधी तुम्ही इलेक्ट्रॉनिक बाईकच खरेदी करा असं सरकार म्हणते। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रॅपिडो वाहतूक बेकायदेशीर आहे असं म्हणून खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी एक रॅपिडो बुक करून त्याचा व्हिडिओ केला होता।
त्या व्हिडिओमध्ये त्यांनी रॅपिडोसारख्या सेवा देणाऱ्या कंपन्यांना कारवाईचा इशारा दिला होता. मात्र या कारवाईच्या 20च दिवसानंतर मंत्री सरनाईकांच्याच मुलाने गोविंदा प्रो लीग स्पर्धेचं आयोजन केलं आणि त्या स्पर्धेच्या मुख्य बॅनरवर प्रायोजक म्हणून रॅपिडोचीच कंपनी होती. त्यामुळे जर सरकारच्या दाव्यानुसार रॅपिडो बेकायदेशीर सेवा देत असेल तर मंत्र्यांचाच मुलगा अशा बेकायदेशीर कंपनीकडनं स्पर्धेला स्पॉन्सरशिप का घेतो असे अनेक सवाल उपस्थित झाले होते. का त्यांनी मला जबरदस्ती सांगितलं तुला 10,000 किती माझ्या गाडीचे 11,000 11,000 रुपये फाईन भर असं याला सांगितलं. नाहीतर तुला हे आम्हाला बुकिंग करून इथं उभं राहून बुकिंग करून द्यावे लागेल असं सांगून याच्यावर दबाव टाकून. तुझं नाव काय? माझं नाव जितेंद्र मारू. जितेंद्र मारू आणि त्यांच्या बरोबर हे होते. हे बोलतात आम्ही काही गॅरेजचे, पण मला वाटत नाही यांची एखादी एजंटची टीम असावी, यांची एखादी एजंटची टीम असावी आणि हे सतत असंच गोरगरिबांना. मला सांगा, रॅपिडो बद्दल तुम्ही गुन्हा दाखल केला तर रॅपिडोशी बोला ना. या मुलाकडे लायसन आहे, पेपर आहे, गाडी ओके. रॅपिडो कंपनी पूर्ण महाराष्ट्रभर चालते, ते तुम्ही त्याच्यावर एफ आय आर केलं तर रॅपिडो ऐका ना, प्रशंसेचा प्रश्न होता की रॅपिडो इनलिगल असं, एक मिनिट, रॅपिडो इनलिगल असं म्हणतात पण त्याच रॅपिडो करणं स्पॉन्सरशिप देखील घेतल्या ते नेत्यांना. हो, ते बी खरं आहे. स्पॉन्सरशिप घेतलीच जाते. नेत्या लोकांच्या स्पॉन्सरशिप आम्ही बऱ्याच ठिकाणी रॅपिडोच्या बघितल्या आहेत. रॅपिडो जर बंदच आहे तर याच नेत्यांना सांगा ना तुम्ही बंद करा. आणि आरटीओला तेवढे तुमच्याकडे तेवढे हे नाही आहेत का तुम्ही रॅपिडो कंपनी बंद करू शकत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.